लोकसभेचे उमेदवार होते. मतदानाची प्रक्रिया देखील पार पडली. 4 जूनला निकाल आहे. श्रीराम पाटील, उद्दिष्ट काय? हे उद्दिष्ट काय, आता तर मतदान संपलेलं आहे, सर्व काही झालेलं आहे, परंतु सर्वच जनतेने, सर्वच पदाधिकाऱ्यांनी, सर्व मित्रमंडळी, नातेवाईकांनी सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे माझं एक कर्तव्य आहे की मला इथून इलेक्शन संपल्यानंतर किंवा मतदान संपल्यानंतर कुठे न जाता पहिले त्यांचं ऋणनिर्देश मला करणं जरुरीचं आहे. कारण त्यांनीही मेहनत घेतलेली आहे. निर्णय जो लागेल तो लागेल, ते प्रश्नच नाही. निर्णय तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे, पण हे ऋणनिर्देश आणि आभार मानणे मला जरुरीचं आहे. त्यामुळे मी प्रत्येक मतदारसंघात जाऊन ह्या गोष्टी आतापर्यंत केलेल्या आहे आणि आपण सुद्धा बघितलेलं आहे, मीडियाने सुद्धा बघितलेलं आहे. आधीपासून ही समाजसेवा करणारा मनुष्य, त्यामुळे समाजाशी, जनतेशी माझी नाळ जुळलेली, त्यामुळे मी समाजाला कुठल्याही याच्यावर सोडू शकत नाही. त्यामुळे त्यांचे सुखदुःख, लग्न, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजून माझं कंटिन्यू चालूच आहे. त्याचबरोबर ऋणनिर्देश सांगितलं तुम्हाला, आभार प्रदर्शन आपलं चालूच आहे. आत्ता जस्ट रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी फार नुकसान झाले केळीचे आमच्या शेतकऱ्यांची, आणि मी शेतकऱ्याचा मुलगा, शेतकऱ्याची नाळ माझी जुडलेली आहे. त्यामुळे त्यांच्याशी सांत्वन करणे, त्याचबरोबर प्रशासनाशी बोलून त्यांचे जास्तीत जास्त लवकरात लवकर त्यांचे पंचनामे करून मदत कशी मिळेल, विम्याचे हप्ते कसे मिळतील याच्याबद्दल सगळी चर्चा चालू. आणि आता सध्या मी गावोगावी फिरून सणा, शेतीमध्ये फिरून सणा, शेताच्या बांधावर फिरून सणा, जस्ट आता येऊन असे बसलेलो आहे. निकाल सांगितलेलं जनतेचा विजय आहे याच्यामध्ये, आणि जनता कोणाच्या बाजूने आपल्याला कल्पना आहे. किती मतांनी विजय? विजय लाखाच्या मतांनी सांगितलं तुम्हाला, नक्कीच होणार. निवडणुकीचा निकाल ऐन टप्प्यावरती येणार आहे. 4 जूनला निकाल आहे. थेट विकास आघाडीचे उमेदवार होते. विजयाचा विश्वास खंबीरपणे मला आहे, ज्यांनी मत व्यक्त केलं आहे. रवी गोरे, TVNN मराठी, मुक्ताईनगर, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.